आणि पुण्यात जाणार आहोत. पुण्यात दुपारीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातल्या बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसतोय. रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातही पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही माहिती आहे. शिवाजीनगर परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. पुण्यामध्ये हा पाऊस बरसतो आहे. ऐन उन्हाळ्यातली एप्रिल महिन्यातली ही सगळी दृश्य आहेत. 2 एप्रिलचा हा दिवस आहे आणि याच दिवशी हा अवकाळी पाऊस बरसतो आहे. हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा अनेक भागामध्ये राज्याच्या दिलेला होता. आज सकाळपासून किंबहुना गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यामध्ये कशा पद्धतीनं पाऊस बरसतोय हे आम्ही देखील वारंवार सांगतो आहे. आणि याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्यात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, पुण्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय, काय सध्या पावसाची परिस्थिती आहे? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस बरसतोय. पुण्यात शहरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि आता मी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आहे. पुणे शहरातील मुख्य रस्ता आहे, सर्वात मेन रोड म्हणलं जातं शहरातील. आणि या रस्त्यावर जर आता आपण बघितलं तर अक्षरशः जवळपास 1.5-2 फूट आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जे गाड्या चाललेत त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की रस्त्यावर आता किती पाणी भरलेलं आहे. याच रस्त्याची अशी अवस्था असेल तर इतर रस्त्यांवर परिस्थिती काय झाली असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. जे गाड्या इथून फास्ट चाललेल्या आहेत त्याच्यामुळे पाणी उडतंय. काही गाड्या बंद देखील पडलेल्या आहेत. आणि अजूनही मुसळधार पाऊस खरं तर पुण्यामध्ये सुरू आहे. पुण्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या गारपीट देखील सुरू आहे अशी देखील माहिती या ठिकाणी समोर येते. परंतु आता जर आपण बघितलं तर या जंगली महाराज रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळतंय. इतर रस्त्यांवर सुद्धा हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण बघतोय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक दिसतंय. गाड्या देखील हळू चाललेल्या आहेत. का तर पाणी हळूहळू रस्त्यांवर देखील साचायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून ज्या पद्धतीने अंदाज वर्तवण्यात आलेलं होतं 5 दिवस पावसाचा, दररोज जवळपास दुपारच्या नंतर पुण्यामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर एकच पावसाला सुरुवात होते. आणि आज जर आपण बघितलं तर मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे पुण्यामध्ये. अजूनही हा पाऊस थांबलेला नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. वादळी वारं देखील वाहत होतं. आपण बघतोय जे मोठे बॅनर्स आहेत या दुकानांचे ते देखील खाली कोसळलेले आहेत. का तर वादळी वारं देखील या ठिकाणी वाहत होतं. आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. का तर रस्त्यावर पाणी साचायला लागले. मी आता जिथं चालतोय त्याच्या शेजारी देखील फुटपाथ आहे आणि पूर्ण पाणी भरलेलं आहे. रिक्षा, आपण गाड्या बघतोय जाताना संपूर्ण पाण्यात अशीच परिस्थिती आहे. खरं तर याच्यावरून महानगरपालिकेने पावसापूर्वीची जी तयारी करायला हवी होती ती कशी आहे, किती झाली आहे याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. खरं तर आता यापुढे पाऊसच सुरू होणार आहे. मात्र आपण बघतोय अवकाळी आलेल्या या पावसामुळं पुणे महानगरपालिकेने कशा पद्धतीने या सगळ्या तयाऱ्या करायला हव्या होत्या. पुणे शहरातील मुख्य रस्ता आहे हा जंगली महाराज रस्ता. बालगंधर्वच्या समोर जर ही अवस्था असेल तर इतर रस्त्यांवर काय परिस्थिती असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. समोर जी रिक्षा येते बघतोय आपण पूर्ण पाण्यात गेलेली आहे. मामा, खूप पाऊस सुरू आहे आणि खूप पाणी म्हणजे साचलेलं आहे रस्त्यांवर. पाऊस इतर ठिकाणी देखील सुरू आहे का? असंच पाऊस सुरू आहे. ते काकांना खरं तर बाजूला यायचंय. जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती आहे. रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. अजूनही पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. समरून जर आपण बघितलं तर ही सगळी जी परिस्थिती दाखवतो आहे ही जंगली महाराज रोडवरची असल्याचं समजतंय. मात्र आणखीन पुण्यातल्या कुठल्या भागामध्ये नेमकं पाणी साचलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये कुठे कुठे पाऊस बरसतो याची देखील अपडेट देशील? दीपक, अगदी मी आता जंगली महाराज रस्त्यावर आहे. मी तुला दाखवतो की मी आता फुटपाथवरून रस्त्यावर जातोय. रस्त्यावर मी
स्वतः किती पाण्यात आहे याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की हा मुख्य रस्ता आहे. फक्त इथंच नाही, काही वेळापूर्वी आपण शिवाजीनगर परिसरातील परिस्थिती दाखवली, तिथे देखील अशाच पद्धतीने पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. तर ग्रामीण भागामध्ये देखील सातत्याने आपल्याला फोन येत आहेत, अपडेट येत आहे की काही ठिकाणी गारपीट देखील सुरू झालेली आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सुसाट वारं देखील त्या ठिकाणी वाहत आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी पिकांचं नुकसान देखील होतंय. दौंड असेल, केडगाव असेल, पाटस असेल, त्याचबरोबर या पुणे ग्रामीण जिल्ह्यातील भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरामध्येच असा पाऊस असेल तर आपण याच्यावरूनच अंदाज मिकी, तू बांधतो राहाच की आपल्यासोबत हवामान खात्याचे केस होसाळीकर आहेत, हवामान तज्ज्ञ. आपण त्यांच्याकडून या सगळ्या अवकाळी पावसाबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. एकंदरीतच हा पाऊस जो आहे तो कशा पद्धतीनं महाराष्ट्रभर सर्वदूर होताना पाहायला मिळतो आणि आगामी काळामध्ये पावसाचा अंदाज नेमका काय असणार आहे? नमस्कार. जर का आपण बघितलं की गेल्या 2-3 दिवसापासून खास करून महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये त्या मानाने कमी आहे, पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, सोसाट्याचे वारे, वादळी वारे आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट असे दर दुपारनंतर आपल्याला दिसतं आणि एक संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चालतो. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारची जी एक हवामानाची स्थिती राज्याच्या आतल्या भागामध्ये तयार झाले, ज्याला आपण विंड डिस्कंटिन्युटी म्हणतो, तर त्याचा हा प्रभाव म्हणून आहे. अशा प्रकारची स्थिती हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलंय त्याच्यात पुढचे 2 ते 3 दिवस असण्याची शक्यता आणि त्याचा जास्त प्रभाव जो आहे तो महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये. पुण्यामध्ये गेले 2 दिवस आपण बघतोय की गारपिटीचाही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय. आजही तशाच प्रकारचे मेघगर्जनेसाठी लागणारी जी पूरक ऊर्जा आहे ती पुणे, सातारा या सर्व भागामध्ये आपली दिसते. जुन्नरपर्यंत त्याचा पसारा आहे. तर काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी मुसळधार पाऊस गेले 2 तास पुण्यामध्ये होत आहे. मात्र सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी असतील किंबहुना सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो, शेतकऱ्यांच्या शेतपिकावर परिणाम होतो. त्यांनी काय नेमकी काळजी घ्यावी, काय पण आवाहन कराल? 2 गोष्टी आहेत तिथे, कारण दुपारच्या नंतर हा थंडस्टॉर्म मेघगर्जनेचा पाऊस पडतो त्यावेळी पुण्याचं तापमान सर्वसाधारणतः 35-36 असतं आणि ज्यावेळी थंडस्टॉर्म होऊन जातात 2 तासानंतर त्यावेळी ते तापमान जे आहे ते 36 असतं, ते सर्वसाधारणतः 29-30 पर्यंत येते. म्हणजे तापमानामध्ये झालेला हा जो एक विलक्षण बदल आहे 1-2 तासामध्ये, हा कधी कधी शरीराला अपायकारक असू शकतो. त्यासाठी आपल्याला काही सेन्सिटिव्ह व्यक्ती असतील, संवेदनशील व्यक्ती असतील तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. शेतीसाठी म्हणेन तर मी असं म्हणेन की ज्यावेळी थंडस्टॉर्म होत आहेत, विजांचा लखलखाट होत आहे, त्यावेळी शेतामधली कामं जर का ओपन एरियामध्ये करत असाल तर त्यावेळी ती कामं थांबून कुठेतरी आडोशाला जाणं गरजेचं आहे. फक्त झाडाखाली किंवा विजेच्या खांबाखाली उभं राहू नये, पक्क्या घराच्या शेडमध्ये त्याने राहावं. वादळी वाऱ्यामुळे जी उभी पिकं आहेत काही ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना त्याचं नुकसान होऊ शकतं. तर ही एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सर, धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. नंतर आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाऊया. तर मिकी, जंगली महाराज रस्त्यावरची ही सगळी तू दृश्य दाखवत असताना दिवसा सुद्धा गाडी चालकांना लाईट लावून गाड्या चालवाव्या लागतात, इतका अंधार पाहायला मिळतोय. अगदी दीपक, जसं आता हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की पुण्यामध्ये मागील 1.5 ते 2 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाऊस किती जोरदार आहे हे आपण गाड्यांच्या लाईटीवरून सुद्धा अंदाज लावू शकतो. अनेक गाड्यांनी सध्या लाईट चालू केलेली आहे आणि आपण बघतोय रस्त्यावर पाणी देखील साचायला सुरुवात झाली आहे. आता मी जंगली महाराज रस्त्यावर आहे, बालगंधर्वच्या अगदी समोर. पुण्यातील हा सर्वात मोठा रस्ता आहे आणि या रस्त्यावर पाणी अक्षरशः आता फुटपाथ पर्यंत चढलेलं आहे. जर आपण बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की अर्थात जर मी रस्त्यावर जाऊन थांबण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 1 ते 1.5 फूट इतकं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे आणि गाड्या आपण बघतोय जे मागून येत आहेत सगळे लाईट चालू करून येत आहेत. एवढं पाणी या संपूर्ण रस्त्यावर भरलेलं आहे. खरं तर इथं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचणं गरजेचं आहे, कारण आता आपण बघतोय की पाऊस पुण्यामध्ये अजून किती वेळ चालेल ह्याचं काही अजून थांबण्याचे एकदम चिन्ह दिसत नाहीयेत. तर त्यामुळं पुणे शहरात इथंच नाही, स्वारगेट परिसर असेल, शिवाजीनगर परिसर असेल, त्याचबरोबर वारजे इथं देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि 2 व्हीलर्स अनेक ठिकाणी बंद पडतायत. आपल्याला जसं माहिती आहे की हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता, मात्र उन्हाळा सुरू आहे त्यामुळं लोक
त्यांचे रेनकोट छत्र्या घेऊन बाहेर पडत नाही, तर अनेक लोक रस्त्याच्या कडेला जिथं आडोसा मिळेल पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जिथं आडोसा मिळेल तिथं थांबतायत. आणि पुण्यामध्ये वादळी वारं देखील सुरू आहेत. या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाड देखील पडलेले आहेत आणि जे मोठे मोठे बोर्ड्स आहेत ते देखील पडलेले आहेत. आणि आता मी परत जेम रस्ता दाखवतो. अगदी जे एकंदरीतच रस्त्याच्या या सगळ्या परिस्थितीवरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती तुफान पाऊस सध्या पुण्यामध्ये बरसतो आहे. अनेक भागामध्ये सध्या पाणी साचण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्र देखील उडून गेलेले आहेत. बॅनर देखील पडलेले आहेत. नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे. वाहन चालकांना दुपारी 3:30 पावणे 4च्या